नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 19 सरकारी विभागामध्ये या ठिकाणी भरती या ठिकाणी चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 18,000 प्लस जागांसाठी भरती चालू आहे सरकारी विभागामध्ये। तर 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएशन ITI जर असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी 12वी पास ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 20 ते 30-35 हजाराच्या आसपास आपल्याला महिना भेटणार आहे। तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार आहे कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा निघाले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही सुरक्षा रक्षक मंडळ आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये जे सुरक्षा रक्षक मंडळची भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 317 जागा आहे आणि यामध्ये पगार सुद्धा 22,000 रुपये भेटणार आहे आणि त्याचबरोबर पेपरने ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे चालूच आहे। 28 मे 2026 हे शेवटची तारीख आहे। भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये सुद्धा 60 जागांसाठी भरती चालू आहे। ग्रॅज्युएशन यामध्ये लागणार आहे। 20 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1865 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे 19 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आदिवासी विकास विभागमध्ये जे 10वी पासवर भरती चालू आहे, जे काही हवालदारचा पद आहे त्याच्या जागा चालू आहे 416, तर 10वी पासच लागते आणि त्याचबरोबर 18 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची सुद्धा या ठिकाणी भरती चालू आहे। 731 जागांसाठी 15 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि त्याचबरोबर UPSC मध्ये 5 जागांसाठी भरती चालू आहे। शेवटची तारीख 5 मे 2026 आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे आणि यामध्ये जे 12 मे 2026 हे शेवटची तारीख आहे आणि यामध्ये जे पात्रता अभियांत्रिकी डिप्लोमा BSc लागणार आहे। त्याचबरोबर MECON लिमिटेडमध्ये 103 जागांसाठी भरती चालू आहे। अभियांत्रिकी पदवी यामध्ये MBA लागणार आहे शैक्षणिक पात्रता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 11 मे 2026 हे शेवटची तारीख आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 407 जागांसाठी भरती चालू आहे। 8 मे 2026 हे शेवटची तारीख आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता ITI लागणार आहे। नॅशनल थर्मोकॉल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 205 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवी आणि शेवटची तारीख 7 मे 2026 आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांसाठी भरती चालू आहे। शेवटची तारीख 17 मे 2026 आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये JEST मध्ये 84 जागांसाठी भरती चालू आहे। हिंदी पदव्युत्तर पदवी लागणार आहे। 14 मे 2026 ही शेवटची तारीख आहे। चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 400 जागांसाठी भरती चालू आहे। शेवटची तारीख 8 मे 2026 आहे आणि त्याचबरोबर चलन नोट मुद्रालय नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती चालू आहे। 19 मे 2026 हे शेवटची तारीख आहे। पात्रता 10वी पास ITI डिप्लोमा लागणार आहे। साऊथ ईस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी भरती चालू आहे। 14 मे 2026 हे शेवटची तारीख आहे। पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 630 जागांसाठी भरती चालू आहे। 11 मे 2026 हे शेवटची तारीख आहे आणि त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्टमध्ये 3003 जागांसाठी भरती चालू आहे। 4 मे 2026 हे शेवटची तारीख आहे आणि केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF मध्ये 9195 जागांसाठी भरती चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 मे 2026 आहे। 10वी पास लागणार आहे। सशस्त्र सीमा बल 827 जागांसाठी भरती चालू आहे। 4 मे 2026 ही शेवटची तारीख होती। पात्रता 10वी पास। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू तर बघू शकता। सुरक्षा रक्षक मंडळमध्ये 317 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 मे 2026 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती झाली आहे। पदवीधर पदव्युत्तर मागितलं आहे। 20 मे 2024 शेवटची तारीख आहे। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1865 जागांसाठी भरती चालू आहे। पात्रता यामध्ये पदवीधर मागितला आहे। त्याचबरोबर शेवटची जी तारीख आहे 19 मे 2026 आहे। आदिवासी विकास विभागमध्ये 416 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास आहे आणि शेवटची तारीख 18 मे 2026 आहे। त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 731 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास मागितला आहे। शेवटची तारीख 15 मे 2026 आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC मध्ये 5 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता बघू शकता, अंतिम तारीख 5 मे 2026 आहे। राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे। अभियांत्रिकी डिप्लोमा BSc आणि शेवटची तारीख यामध्ये 12 मे 2026। MECON लिमिटेडमध्ये 103 जागांसाठी भरती चालू आहे। अभियांत्रिक पदवी MBA
शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 407 जागांसाठी भरती चालू आहे. ITI यामध्ये मागितलं आहे. अंतिम तारीख यामध्ये 8 मे 2026 ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, तर 250 जागांसाठी चालू आहे आणि अभियांत्रिकी पदवी मागितलं आहे. शेवटची तारीख 7 मे 2026 आहे. त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, 250 जागा आहे. अभियांत्रिक डिप्लोमा BCom BBA BSc BMS त्याचबरोबर BHM MSc अंतिम तारीख 17 मे 2026 आहे. त्यानंतर पाहिलं स्टाफ सिलेक्शन कमिशन JHT 84 पद आहे. हिंदी पदव्युत्तर पदवी मागितलं आहे. शेवटची तारीख बघू शकता 14 मे 2026 आहे. चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 400 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता NCVT ITI मागितला आणि अंतिम तारीख 8 मे 2026. त्याचबरोबर चलन नोट मुद्रणालय नाशिक आहे, 534 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पास ITI डिप्लोमा मागितला आहे. शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी चालू आहे. शैक्षणिक पात्रता बघू शकता अभियांत्रिकी यामध्ये मागितलेलं आहे, बघू शकता तुम्ही, आणि पदवी मागितला आहे. शेवटची तारीख 14 मे 2026 या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे, 630 जागा आहे. अभियांत्रिक डिप्लोमा पदवी मागितली. शेवटची तारीख 11 मे 2026. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जर पाहिलं सिलेक्शन पोस्ट फेज तर 4 मे 2000 तारीख होती. शेवट तारीख या ठिकाणी गेलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 10वी 12वी पास त्यामध्ये मागितलं होतं. आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर केंद्रीय राखीव पोलीस दल आहे, म्हणजे CRPF जर आपण पाहिलं तर 9195 जागांसाठी CRPFमध्ये भरती या ठिकाणी चालू आहे, जे काही ट्रेड्समॅनच्या जागा आहे. आणि त्याचबरोबर CRPFमध्ये जर पाहिलं तर 10वी पास आहे आणि यामध्ये विविध काही प्रकारचे पदे यामध्ये आहे. ट्रेड आहे, म्हणजे जे काही CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन आहे, तर सर्व काही ट्रेडचे पदे यामध्ये ठेवण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सर्व काही ट्रेडचे पद आहे. 10वी पास मागितलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले तर 29 एप्रिलपासून चालू झाले आणि 28 मे 2026 हे 19 मे हे शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा. कारण की भरपूर दिवस झाले फॉर्म भरणे चालू आहे, जे काही CRPF आहे. ठीक आहे. तर त्याचे CRPFचे फॉर्म चालूच आहे. यामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 23 आहे. SC/STला 5 वर्ष सुद्धा, म्हणजे 18 ते 28पर्यंत. OBC कॅटेगरीसाठी यामध्ये 18 ते 26पर्यंत आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 23. आणि त्याचबरोबर यामध्ये जे निवड प्रक्रिया आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये पेपर असणार आहे. सर्वात अगोदर यामध्ये आपलं ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं पेपर आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न. अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. आणि त्याचबरोबर 2 घंट्याचा टाईम पेपरसाठी भेटणार आहे आणि याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर सशस्त्र सीमा बल बघू शकता. तर हे संपूर्ण आहे, ह्या वॅकन्सी या ठिकाणी चालू आहे.